अजब रमा राघवची जोडी। असं वेडेपणा करू नको गजानना, वेडेपणा करू नकोस। ही मुलगी माझ्यापासून दूर गेल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही। आणि त्यासाठी मी सत्य स्वीकारणार नाही, तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन, सत्य बदलेन। आजपासून नव्हे, या क्षणापासून वडील या नात्याने राघवचा त्याच्या नावापुढे गजानन पुरोहित हे नाव लावण्याचा अधिकार मी काढून घेतोय। हो काय बोलताय हे गजानना? अरे फार मोठी चूक करतोयस रे तू। बस आई, माझा निर्णय झालाय आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे। मी रमा राघव पुरोहित तुम्हाला वचन देते, मी इतके प्रयत्न करेन की तुम्ही स्वतःहून अभिमानाने राघवला त्याचा हा अधिकार परत द्याल, हा अधिकार परत द्याल, हा अधिकार परत द्याल। आबा, शाहीचा रंग गेला।
तुमच्यामुळे आज आमचा पुरस्कार डागाळला गेलेला आहे। तुम्ही या पंडित पदवीसाठी लायक नाही आहात ह्याची खात्री झाली आम्हाला। वडील या नात्याने राघवचा त्याच्या नावापुढे गजानन पुरोहित हे नाव लावण्याचा अधिकार मी काढून घेतोय। करा सुरुवात। गजानना, अरे भरल्या ताटावरून असं उठायचं नसतं। अन्नपूर्णेचा अपमान असतो तो, तूच सांगतोस ना सगळ्यांना। अपमान? अजून कोणत्या कोणत्या अपमानाचा हिशोब ठेवायचा आहे? आबा, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या, त्याच्यासाठी 4 घास खाऊन तरी घ्या ना। पूजा बाळा, औषधं, अन्न या सगळ्या शरीराच्या गरजा असतात, पण माझं आता या सगळ्यांवरून मन उडालंय। माझी भूक मेली आहे। अहो काय म्हणताय हे? मग अजून काय म्हणू, काय बोलू अशी अपेक्षा आहे तुझी शालिनी? म्हातारपणी मुलांच्या खांद्यावर सगळा भार टाकून स्वस्थ चित्ताने आयुष्य जगावं यासारखं दुसरा आनंद नाही। पण आपल्या समोर काय वाढून ठेवलंय? मुलांमुळे झालेल्या अपमानावर जगणं। तुम्ही स्वतः कमवलेला मान मरातब धुळीला मिळाल्यावर झालेल्या अपमानाचा हात धरून दिवस ढकलणं। कार्तिकेय, मगाशी तू म्हणालास ना, आबा चेहऱ्यावरचा रंग उतरला। अरे पण चारित्र्यावर लागलेला हा कलंक कसा पुसला जाणार? आई इतके वर्ष निष्ठेने मिळवलेल्या पुण्यावर फासलेला हा काळीमा कसा पुसला जाणार ग? प्लीज प्लीज असं म्हणू नका। एकदा माझं ऐकून तरी घ्या। आई, प्रत्येक बाप मुलामध्ये जिंकणारा नायक बघत असतो ग, पण त्यासाठी मुलगा लायक असायला पाहिजे। पण तोच जर नालायक निघाला तर पापामधला आशावाद आधीच हरलेला असतो। आबा, आबा, राघवा, थांबा, गजाननरावांना मी समजावतो, माझं नक्की ऐकतील ते। हे असं जेवणावर राग काढून तब्येतीवर परिणाम होण्याशिवाय काही होणार नाहीये। मी बघतो। अश्विनी घे, चल बघूया आपण। हॅलो आम्ही राघव, असं रडून आपले प्रश्न सुटणार आहेत का रे? मग काय केलं प्रश्न सुटतील?
तू सांग ना मला, मी काय करू? मी काही करू शकतो रमा, तू फक्त सांग. मी रमा, तू ओळखतेस ना मला. मला सांग ना, मी कुठे चुकतोय. मुलगा म्हणून एक कमी जबाबदार आहे का ग मी? माझ्यामुळे माझ्या घरच्यांना, माझ्या आबांना सगळ्यांना त्रास होतोय. तो मी मुद्दाम करतोय का रमा? मी इतका वाईट आहे का? नाही राघव, यू आर द बेस्ट सन इन द होल वर्ल्ड. यू आर द बेस्ट सन. मग माझ्यामुळे माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी काय येतंय रमा? लहानपणापासून एकच स्वप्न होतं माझं, मोठं होऊन आबांसारखं बनायचं. आबांना 4 लोकांना सांगता यायला पाहिजे की अभिमानाने तो बघा, तो चाललाय, तो माझा मुलगा आहे राघव. सगळं उलट झालं रमा, सगळं. आज तीच 4 लोक आम्हाला म्हणतील, तो बघा, तो चाललाय तुमचा नालायक मुलगा राघव. नालायक मुलगा, ज्याच्यामुळे माझ्या आबांना त्याची काली घालावी लागली. माझ्यामुळे. राघव, प्लीज शांत राघव, प्लीज. शांतच वाटतंय आता, शांतच वाटतंय. तर ही शांतता जरा वेगळी आहे. आपल्या वडिलांचा हात आपल्या डोक्यावरून निघून गेल्यावरची शांतता आहे त्याला, ती शांतता आहे. भीषण आहे. राघव, तू विसरतोयस. राघव म्हणजे कोण? प्रभू रामचंद्र. तुझ्यासोबत फक्त प्रभू रामचंद्रांचं नावच नाही, तर अंकल गुरुजींचे संस्कार सुद्धा आहेत. त्यांच्या संस्कारांचा वारसा आहे तुझ्यासोबत. त्यामुळे तू कोणाचाच अपमान करूच शकत नाही. आतापर्यंत तू प्रत्येकाचा फक्त आणि फक्त आदरच केलाय. त्यामुळे तू अंकल गुरुजींचा अपमान करणं शक्य नाही, आणि असं नाही झालंय राघव. त्यामुळे तुला आता सावरायला हवं. स्वतःसाठी नाही, तुझ्या आबांसाठी सावरायला हवं राघव. तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची हीच संधी आहे. रामामुळे हे भरल्या ताटावरून उठले होते. आता तुझ्यामुळे जर का त्यांनी खाल्लं ना, तर सगळ्यांची तुझ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. यांच्या सकट सगळं घर तुझं होईल. हा, जा. काका, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. माझे बाबा जर असे उपाशी राहिले असते तर मला सहन झालं असतं का? मी त्यांना जे सांगितलं असतं तेच तुम्हाला सांगण्याचं धाडस करते. जेवणावर राग काढू नका, प्लीज जेवून घ्या. बस, मला भूक नाहीये, एकदा सांगून कळत नाहीये का? आता तुला काय वेगळ्या भाषेत सांगायचं का? दी की तू. बाबा, हे प्रकरण काहीतरी डेंजर आहे. निघा इथून. चल चल.
नाही खाल्लं ना त्यांनी? नाही, माझ्या अश्विनीने खूप आग्रह केला पण त्यानं तिचं ऐकलं नाही, हो ना? बरंच झालं. असं का बोलताय तुम्ही? तुझी मुलगी आहेच तशी. जिथे तिथे स्वार्थीपणा, जिथे तिथे स्वार्थीपणा. वेळ प्रसंगी मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी पण खायला कमी करायची नाही ती. आणि अशी स्वार्थी आणि लबाड मुलगी तुला सांभाळता येत नाही म्हणून आमच्या माथी मारतोयस, हो ना? आजी, मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नका. मी अजिबात ऐकून घेणार नाहीये. अगं तुझा बाप ऐकतोय, तुझं काय आहे? नाही, माझ्या मुलीच्या बाबतीत जर का तुम्ही असं बोलणार असाल ना तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही. चल ग. हे बाप आणि मुलगी ना नगास न घेत अगदी. स्वार्थीपणामध्ये कोण कोणाला मागे टाकेल सांगताच येत नाही. आई, त्या दोघांचं जाऊ दे. मला ना आता ह्यांची काळजी वाटते. अहो, एकतर सकाळी घडलेला तो प्रकार, त्यांच्या डोक्यात सतत तोच विचार असतो. सकाळपासून अन्नाचा एक कणही गेला नाही हो त्यांच्या पोटात. अगं हो शालिनी, चल. आई, आजी, काय झालं? अंकल गुरुजी जेवले का? तो खोलीच्या बाहेर आला नाहीये आणि आम्हाला खोलीच्या आत जायची परवानगी नाहीये. कसं करणार? आजी, हो असं बोलून कसं चालेल? त्यांनी काही खाल्लं नाही तर त्यांना ऍसिडिटी होईल. शिवाय त्यांना त्यात गोळ्या सुद्धा घ्यायच्यात. त्यांना खावं तर लागेल, निदान 2 घास तरी खावे लागतील. ते तर आम्हालाही कळतंय, पण आता करायचं काय? त्यांना जेवणासाठी कसं तयार करायचं? वा, तुम्हा सगळ्यांना या रमाचा खूप पुळका आहे ना? हिच्यामुळे काका उपाशी राहतायत तरी सुद्धा तिला कोणीही काहीही बोलणार नाहीये. छान. आलीस परत? ठीक आहे, पण आता माझ्या रमाला एक शब्द जरी बोललीस ना तर तुझं काय करीन सांगता येत नाही मला. आजी, एक मिनिट. हिला जर का असं वाटत असेल की हे सगळं माझ्यामुळे घडतंय तर ठीक आहे, हरकत नाही. पण माझं जर या कुटुंबामधल्या माणसांबद्दल प्रेम खरं असेल ना तर आज अंकल गुरुजी उपाशी राहणार नाहीत. निदान 2 घास तरी ते नक्कीच खातील. अगं, असं झालं तर आम्हालाही तेच हवंय, हे खरं आहे. पण तू कुठल्या भरोशावर एवढं ठामपणे बोलतेस? आई, हे मी नाही, माझी देवावरची श्रद्धा बोलते. देवा, अंकल गुरुजी मला म्हणाले होते, जर तू खरी असशील आणि तुझ्यावर कोणी अन्याय करत असेल तर तू देवाला शरण जा. त्याला तुझं म्हणणं सांग, तो तुझं ऐकून घेईल आणि तुला न्यायही देईल. म्हणून आज मी तुला रिक्वेस्ट करते, अंकल गुरुजी माझ्यामुळे उपाशी आहेत असा माझ्यावर आरोप केला जातोय. हे खोटं आहे आणि साफ खोटं आहे, हे तुला सुद्धा माहिती आहे. म्हणून मी नाही तर आता हे तू सिद्ध करून दाखवणारस. तू अंकल गुरुजींना स्वतःहून जेवायची बुद्धी देणारस. आणि हा आता माझ्या श्रद्धेचा नाही तर तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुझ्याही अस्तित्वाचा